विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ्स मधला पार्ट फर्स्ट त्यामधील चॅप्टर नंबर फर्स्ट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर आपण अभ्यासणार आहोत। चॅप्टर पाहण्याच्या अगोदर जर आमच्या चॅनल्सला नवीन असाल तर सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो। आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर आपण पाहणार आहोत। इयत्ता 9वी मध्ये लिनियर इन इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल हा चॅप्टर सुद्धा तिथं पाहिलेला आहे। इयत्ता 9वी मध्ये 2 मेथड्स होत्या, एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूट मेथड, हे आपण पाहिलेलं आहे। तर पहिल्यांदा आपण डेफिनेशन काय येते ते बघूया। डेफिनेशन काय सांगितलं आहे, an इक्वेशन म्हणजे एका इक्वेशन मध्ये which contains two variable, बघा समीकरणामध्ये 2 चले असतात। बघा इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल असतात आणि दुसरी कंडिशन दिलेली आहे डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग 1। इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स असतात, पहिली कंडिशन। नंबर 2, त्याच्या प्रत्येकाची डिग्री किती असते, 1 असली पाहिजे। बघा फॉर एक्झाम्पल 3x + 4y = 12 आहे, हे दिलेलं इक्वेशन आहे समजा। मग इक्वेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, an इक्वेशन which contains 2 व्हेरिएबल, म्हणजे दिलेल्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स पाहिजे। म्हणजे या ठिकाणी बघा x आणि y हे 2 व्हेरिएबल्स आहेत। व्हेरिएबल असतील तर देन डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग 1, म्हणजे यांची डिग्री किती पाहिजे सांगा, 1 पाहिजे। an इक्वेशन which contains 2 व्हेरिएबल x and y and degree of each term is 1 1, that is a linear equation in 2 variable. Another example 3x plus 4y square = 12 आहे। कंडिशन बघा पहिले, an इक्वेशन which contains 2 व्हेरिएबल, पहिली कंडिशन x and y is a 2 variables, x and y is a variables and degree of each term containing 1, म्हणजे या प्रत्येकाची डिग्री किती पाहिजे, 1, आणि याची किती आहे, 2 आहे। पण आपला डिग्री जर 2 व्हेरिएबल असतील आणि त्यांची डिग्री जर 1 नसेल, 1 जर नसेल, तर लिनियर इक्वेशन नाही विद्यार्थी मित्रांनो। बघा ज्या समीकरणामध्ये 2 चले असतात, 2 व्हेरिएबल्स असतात आणि त्या प्रत्येकाची डिग्री किती असली पाहिजे, 1 असली पाहिजे, पण इथं 1 आणि दुसरी 2 आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही। कळतं? मग डेफिनेशन समजलेली आहे आपल्याला। तर पुढे बघा, डेफिनेशन समजली। स्टँडर्ड फॉर्म काय आहे मग याचं, तर याचं स्टँडर्ड फॉर्म आहे ax + by + c = 0 आहे।
काय आहे मग ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 आहे. टू व्हेरिएबल्स दॅट इज x and y इज अ व्हेरिएबल. a b c r हे काय आहेत मग a b c आर रियल नंबर, त्या वास्तव्य संख्या असतात विद्यार्थी मित्रांनो. मग वास्तव्य संख्या असतील तर ते वास्तव्य संख्या कोणत्या असतात? दॅट इज अ रियल नंबर्स. द रियल नंबर्स आर 1 2 3 -1 -2 दॅट √2 √5 या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो? रियल नंबर्स म्हणतो. बट a इज नॉट इक्वल टू 0, b इज नॉट इक्वल टू 0 सांगितलेलं आहे. इक्वेशन मध्ये a आणि b हा नेहमी 0 नसतो. म्हणजे समजा हा a आपण 0 पुट केला, a इज इक्वल टू 0 पुट केला, 0 इंटू a काय होणार आहे? हा 0 होतो. मग इक्वेशन काय भेटेल आपल्याला? मग a by प्लस c इज इक्वल टू 0 आहे. बघा फॉर एक्झाम्पल ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 आहे. जर a ची व्हॅल्यू 0 असेल, 0 इंटू x प्लस by इज प्लस c इज इक्वल टू 0 आहे. 0 इंटू x 0 प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 झाला. मग इक्वेशन काय भेटेल? मग by प्लस c इज इक्वल टू 0. मग मला सांगा या ठिकाणी दोन लिनियर इक्वेशन आहेत का? बघा दोन व्हेरिएबल्स आहेत का? नाही, एकटाच व्हेरिएबल आहे. म्हणून याला काय म्हणतो? वन व्हेरिएबल्स म्हणूया. म्हणून बट a इज नॉट इक्वल टू 0 अँड b इज नॉट इक्वल टू 0. नेहमी लक्षात ठेवायचं a हा 0 नसतो आणि b सुद्धा 0 नसतो. मग इक्वेशनमध्ये a ची व्हॅल्यू 0 येत असेल तर ते लिनियर इक्वेशन नाही, आणि b ची व्हॅल्यू जर समजा 0 येत असेल ती सुद्धा नाही. म्हणून इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे? a इज नॉट इक्वल टू 0 अँड b इज नॉट इक्वल टू 0. आता मला सांगा, हे सगळ्यांना समजलेलं आहे. डेफिनेशन कळाली. पहिली कंडिशन काय मग? an equation containing two variable and degree of each term is containing 1, that is a linear equation in two variable. कळतं सगळ्यांना? समज. एक्झाम्पल बघूया आपण. बघा एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल 3x प्लस 4y इज इक्वल टू 12 आहे. हे दिलेलं इक्वेशन आहे विद्यार्थ्यांनो. इक्वेशन पाहत असताना पहिल्यांदा तुम्हाला काय पाहिजे? टू व्हेरिएबल्स पाहिजे. मग टू व्हेरिएबल्स x अँड y इज अ व्हेरिएबल. x अँड y इज अ व्हेरिएबल झाले. आणि डिग्री ऑफ म्हणजे x चा पॉवर 1 y चा पॉवर 1 दोघांचा पॉवर किती आहे? 1 आहे. म्हणजे डिग्री किती दिलेली आहे सांगा? 1 दिलेली आहे. मग हे लिनियर इक्वेशन आहे. नंबर सेकंड, झिरो एक्स प्लस 4y इज इक्वल टू 12. आताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म सांगितलं होतं. a हा 0 नसतो. म्हणजे मला सांगा लिनियर इक्वेशनमध्ये a इज नॉट इक्वल टू 0, b इज नॉट इक्वल टू 0 सांगितलेलं आहे. म्हणजे a हा 0 नसतो. म्हणजे इथे a ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 0 दिलेलं आहे. म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही. फॉर एक्झाम्पल नंबर थर्ड 4x प्लस 0y इज इक्वल टू 12 आहे. बट b इज नॉट इक्वल टू 0, b हा 0 आहे. जर b ची किंमत 0 असेल
the value of b is equal to 0, that is not linear equation in two variable. म्हणजे तो लिनियर इक्वेशन नाही. कळतं? नंबर 4, 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 8 आहे. समजा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये जर असतील, इफ इक्वेशन समजा फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असेल तर याचे इन्व्हर्स होताना 1/1 ला 1, हा x प्लस आहे 1 आहे, हा वरती जात असताना काय होतो मायनस होतो, म्हणजे x चा इन्व्हर्स -1. हा -1 कसा आला तर बघा x इज इक्वल टू 1/x लिहित असतो. आता 1/x असेल तर x/1 लिहित असतो. बरोबर आहे. मग याच पद्धतीने आपल्याला काय लिहायचं आहे, हा -1 होईल, प्लस 1 - 1 इज इक्वल टू 8. मग मला सांगा व्हेरिएबल्स 2 आहेत. कोणते व्हेरिएबल्स आहेत? x आणि y व्हेरिएबल्स आहेत, पण यांची डिग्री किती आहे? -1 आहे. म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा 1 2 3 4 आपण पाहिला. अनदर एक्झाम्पल, 4xy प्लस 7y इज इक्वल टू 12 आहे. मग दिलेलं इक्वेशन बघा, इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत का? पहिली कंडिशन बघा, काय बघायचं आपण? 2 व्हेरिएबल्स आहेत का? मग x आहे, y आहे, तो y आहे. बघा किती व्हेरिएबल्स आहेत तिथे सांगा. मग 1 2 3 व्हेरिएबल्स झाले. मग 3 व्हेरिएबल्स असतील, फक्त आपल्याला 2च व्हेरिएबल्स पाहिजे. मग हे 3 जण आल्यात, 3 आल्यात, म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही. म्हणून ह्याला सुद्धा काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन नाही. विद्यार्थी मित्रांनो, कळतं? तर पुढे बघा, आणखी एक एक्झाम्पल पाहूया. समजा 3x² प्लस 4y इज इक्वल टू 8 आहे. x and y is a 2 variables आहेत. and degree of each term, म्हणजे प्रत्येकाची डिग्री किती आहे बघा? 2 आणि याची 1 आहे. पण आपला डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग 1, म्हणजे पहिली कंडिशन काय आपल्याला? 2 व्हेरिएबल्स पाहिजे, 2 व्हेरिएबल्स. आणि सेकंड कंडिशन काय सांगितलं? डिग्री किती पाहिजे सांगा. मग डिग्री इज इक्वल टू 1. 2 व्हेरिएबल्स आहेत, x and y इज अ 2 व्हेरिएबल्स, आणि डिग्री ऑफ x² आणि डिग्री ऑफ 1, आणि x ची डिग्री किती आहे? 2 आहे, y ची डिग्री 1. पण आपल्याला डिग्री किती पाहिजे सांगा? 1 पाहिजे. 1 आहे का? मग इथं नाही. मग दॅट इज नॉट लिनियर इक्वेशन, म्हणजे हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही. विद्यार्थी मित्रांनो, तर या भागामध्ये आपण फक्त लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, त्याची डेफिनेशन, स्टँडर्ड फॉर्म आणि विथ एक्झाम्पल पाहिलेलं आहे. तर पुढील भागामध्ये आपण प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत.